नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण एका नवीन घटकाचा अभ्यास करणार आहोत. इयत्ता 6वी, विषय गणित आणि घटक आहे स्तंभालेख. या घटकासाठी अध्ययन निष्पत्ती आहे दिलेल्या किंवा गोळा केलेल्या माहितीची मांडणी करतात, जसे की मागील 6 महिन्यात कुटुंबात विविध वस्तूंना झालेल्या खर्चाची मांडणी सारणी आणि चित्रालेख किंवा स्तंभ आलेखाद्वारे करतात आणि अर्थ निर्वचन करतात. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी मध्ये तुम्ही चित्रालेख अभ्यासलेला आहात. या चित्रालेखामध्ये कोणकोणती माहिती दिली आहे? या चित्रालेखामध्ये एका चित्राचं प्रमाण हे 5 विद्यार्थी असं आहे. म्हणजेच डॉक्टर हा व्यवसाय आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दाखवण्यासाठी इथे 3 चित्र वापरलेली आहेत. याचा अर्थ डॉक्टर हा व्यवसाय आवडणारे विद्यार्थी 5 गुणिले 3 म्हणजे 15 आहेत. संगणक तज्ज्ञ हा व्यवसाय आवडणारे विद्यार्थी जर आपण पाहिले तर इथे 5 चित्र दिसत आहेत. याचा अर्थ एकूण 5 गुणिले 5 म्हणजेच 25 विद्यार्थ्यांना संगणक तज्ज्ञ हा व्यवसाय आवडतो आहे. खेळाडू बनणारे विद्यार्थी एकूण 20 आहेत, तर अभियंता या व्यवसायाची आवड असणारे विद्यार्थी 10 आहेत. आता हीच माहिती आपल्याला एका वेगळ्या स्वरूपात सुद्धा मांडता येते आणि ते स्वरूप आपल्या समोर दिसत आहे. याला म्हणतात स्तंभालेख. ती चित्रमय माहिती वेगवेगळ्या स्तंभांच्या सहाय्याने या ठिकाणी दाखवलेली आहे आणि इथे सुद्धा एका दृष्टिक्षेपात संपूर्ण माहितीची जी तुलना आहे ती तुलना आपण करू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण हा स्तंभालेख म्हणजे नेमकं काय आणि स्तंभालेख काढायचा कसा, तो वाचायचा कसा हे पाहणार आहोत. सर्वात प्रथम स्तंभालेख काढण्यासाठी आवश्यक घटक आहे तो म्हणजे आलेख पेपर. आलेख पेपरवर 1 चौरस सेंटीमीटर आकाराचे अनेक चौरस असतात. आलेख तयार करत असताना सर्वात प्रथम उभी आणि आडवी रेष जी असते त्याला विशिष्ट नाव आहे. आडव्या रेषेला एक्स अक्ष असे म्हणतात, तर उभ्या रेषेला वाय अक्ष असे म्हणतात. एक्स अक्ष आणि वाय अक्ष हे एकमेकांना लंबरूप असतात. आता हा आलेख समोर दिलेला आहे. या आलेखाचं वाचन कसं करायचं हे आपण पाहूया. या आलेखामध्ये प्लास्टिक मुक्त अभियानामध्ये एका शाळेने बनवलेल्या कागदी पिशव्यांची संख्या दिली आहे. तर या आलेखाचा जर आपण अभ्यास केला तर एक्स अक्षावर वेगवेगळे जे वर्ग आहेत त्या वर्गांची नावं दिलेली आहेत, तर वाय अक्षावर काही संख्या दिलेल्या आहेत. वाय अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 20 पिशव्या असं प्रमाण दिलेलं आहे आणि म्हणून इथे 1 सेंटीमीटरवर 20 याप्रमाणे संख्या लिहिलेल्या आहेत. 5वीच्या विद्यार्थ्यांनी एकूण 80 पिशव्या बनवलेल्या आहेत. इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्यांनी एकूण 120 पिशव्या बनवलेल्या आहेत. इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांनी 100 पिशव्या बनवलेल्या आहेत, तर 8वीच्या विद्यार्थ्यांनी 140 पिशव्या बनवलेल्या आहेत. आता हा आलेख जर आपण अभ्यासला तर आपण तुलना करू शकतो. सर्वात जास्त पिशव्या कोणत्या वर्गाने बनवलेल्या आहेत? तर इयत्ता 8वीच्या वर्गाने. तर सर्वात कमी पिशव्या कोणत्या वर्गाने बनवलेल्या आहेत? तर इयत्ता 5वीच्या वर्गाने. संपूर्ण शाळेतील 5वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांचा जर आपण विचार केला तर त्यांनी एकूण किती पिशव्या बनवल्या हे सुद्धा आपण काढू शकतो. प्रत्येक स्तंभाची जी उंची आहे त्या उंचीची जर बेरीज केली तर आपल्याला एकूण संख्या सुद्धा मिळू शकते. असाच हा एक दुसरा आलेख आहे. राजेशने आपल्या शेतात लावलेल्या झाडांची संख्या या आलेखामध्ये दाखवलेली आहे. इथे सुद्धा आपण एका दृष्टिक्षेपामध्ये वेगवेगळी जी झाडे आहेत त्या झाडांमध्ये सर्वात जास्त लावलेले झाड कोणतं, सर्वात कमी लावलेले झाड कोणतं, एकूण किती झाडे लावलेली आहेत याची माहिती आपल्याला मिळू शकते. आता प्रत्यक्ष आलेख काढायचा कसा याचा आपण अभ्यास करूया. दिलेली माहिती तक्त्याच्या स्वरूपात ज्यावेळी दिलेली असते त्यावेळी ती माहिती अगोदर संपूर्ण वाचून घ्यायची. जे घटक आपल्याला आलेखामध्ये दाखवायचे असतील ते एक्स अक्षावर आपल्याला लिहावे लागतील, तर जी संख्या आहे ती वाय अक्षावर लिहावी लागेल. आलेख काढण्यापूर्वी आपल्याला प्रमाण निश्चित करावं लागेल.
दिलेली जी माहिती आहे त्या माहितीमधील सर्वात कमी आणि सर्वात जास्त संख्या यांचा विचार करून आपण प्रमाण निश्चित करतो. जर ते प्रमाण प्रश्नामध्ये दिलेलं असेल तर तेवढंच प्रमाण आपण घ्यायचे असते. उदाहरणार्थ या आलेखामध्ये वाय अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 10 वस्तू हे प्रमाण दिलेले आहे. म्हणून आपल्याला वाय अक्षावर ते प्रमाण लिहावं लागेल. या ठिकाणी प्रमाण आपण उजव्या कोपऱ्यात लिहिलेलं आहे. वाय अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 10 वस्तू. तर एक्स अक्षावर वर्तुळ, त्रिकोण, आयत, चौरस आणि घन यांचे आपल्याला स्तंभ काढायचे आहेत. त्यांची नावे आपण एक्स अक्षावर लिहिली. तर वाय अक्षावर 10, 20, 30, 40 या प्रमाणात अंक लिहिले. आता वर्तुळाकार वस्तू एकूण 30 आहेत आणि म्हणून वर्तुळ या स्तंभाची उंची आपल्याला 30 संख्येपर्यंत ठेवावी लागेल. त्रिकोणी आकारातील वस्तू 40 आहेत आणि त्यामुळे दुसरा स्तंभ आपल्याला 40 संख्येपर्यंत काढावा लागेल. अशा प्रकारे आयत, चौरस, घन या उरलेल्या आकारांच्या वस्तू त्यांची संख्या लक्षात घेऊन त्यांची उंची आपल्याला ठरवावी लागेल आणि नंतर आलेख आपण रेखांकित सुद्धा करू शकतो. तर अशा प्रकारे आलेखाच्या सहाय्याने आपण दिलेली माहिती तुलनात्मक दृष्ट्या मांडू शकतो.